नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. मग आता सकाळ सकाळ उठले आज मम्मीने आपल्याला एक काम लावले. आपल्या इथलं संपलं होतं सिलेंडर. मग काय ह्याला फोन केला, हे आलंय आता. घेतलं सिलेंडर, घेतली गाडी, निघालो सिलेंडर आणायला. मला वाटलं एवढी गर्दी नसेल तिथं, एजन्सीला बी नाही. आम्ही गोडाऊनला गेलो होतो, गोडाऊनला एवढी गर्दी होती की आता काय सांगू. थांबा तुम्हाला दाखवतो. तेवढ्यात दिसला आपल्याला आपला मित्र कपिल. लय कतरून गेला दिसायला, बाहेर थांबून तसंच केला पटकन निघून. तुमच्या गावात पण असंच शॉर्टेज झाले का गॅसचा आणि एजन्सीला एवढाच करताय का, हे कमेंट मध्ये नक्की सांग. मग लाईनला थांबून आपला आला बुवा नंबर दिला. मग कार्ड ते मग म्हणले या इकडे लाईनला थांबा. डबल एक लाईन केली. मग काय पैसे दिले, घेतलं सिलेंडर, उचललं सिलेंडर, निघालो घरात. घरी आलो आणि मग काय आंघोळती केली. पप्पाचा फोन आला तेवढ्याच. म्हणले फ्रीज आल्या दुकानावर, ये दुकानावर एक फ्रीज येणार होतं. ते मध्ये घ्यायचं होतं. मग गेलो दुकानावर. काय मी दुकानावर जाऊ तर फ्रीज आलेलं होतं. हे काय आपलं कॅम्पचं फ्रीज. अरे जवळ होतो ना फ्रीज मध्ये घ्यायला. तिघं चौघजण लागले कसं तसं काउंटर वरून घेतलं मध्ये. मग काय माल फिल लावला बघा कसं दिसायले, एक नंबर दिसायले का नाही. तेवढं त्याचे पप्पानं काम सांगितलं. म्हणले एजन्सीवर जाऊन थोडं सामान घेऊया. मग काय आलो एजन्सीवर, घेतलं सामान, पैसे दिले, निघालो आपण दुकानाकडं. मग आलो दुकानावर. तेव्हा हे आपलं दुकान बस स्टँड गेट नंबर 1च्या समोर, गोविंदा डेली नीड्स अँड पॉन शॉप. मग पुन्हा काय रात्रीच बाहेर आलो. लय थंडी पडली, वापर गेला. तुमच्या इथं गावात थंडी आहे का नाही कमेंट मध्ये सांगा. मग आलो इथं बाहेर, पोरांना मस्त जाळ केलता, बसलो शेकत. आजचा ब्लॉग इथं संपलाय. जाहीर करतो तुम्हाला ब्लॉग आवडतं लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.